हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या। महेश गायकवाड आणि राहुल पाटीलवर ठाण्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू। महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी, शरीरातून 6 गोळ्या काढल्या। उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार। गणपत गायकवाड, हर्षल केडे, संदीप सरवणकर अटकेत, तर नागेश बाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा यांचा शोध सुरू। सुरक्षेच्या कारणासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3 आरोपी कळवा पोलीस ठाण्यात। पोलीस आरोपींना व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार। गोळीबार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई होणार। उच्चस्तरीय चौकशी करण्याचे गृहमंत्री फडणवीसांचे पोलिसांना आदेश। गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेकडे, एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार। उल्हासनगरच्या द्वारली गावामधील जागेवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये वाद। पोलीस ठाण्यामध्ये वाद विकोपाला गेल्यानं गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या। आत्मसंरक्षणासाठी गोळीबार, मला पश्चाताप नाही। शिंदे बापलेकांकडून माझ्यावर अन्याय, फडणवीसांना वारंवार सांगूनही दखल नाही। गणपत गायकवाड यांची माध्यमांना प्रतिक्रिया। आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचं गायकवाडांचं वक्तव्य। जीवावर आल्यावर कोणताही माणूस थांबणार नाही। सखोल तपास करून दोषींवर कारवाई होईल। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। बॉस सागर बंगल्यावर असं सांगतात सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेची गरमी, राजीनामा द्यावा, सत्तेतून बाहेर पडावं। गोळीबार प्रकरणानंतर नाना पटोले यांची टीका। गणपत गायकवाड यांचे शिंदेंवरील आरोप चुकीचे, सरकार कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही। संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा। कल्याण गोळीबाराचा मुद्दा संसदेत मांडणार। सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, तर गोळीबार प्रकरणात फडणवीसांचा काय संबंध? भुजबळांचा सवाल। प्रतिकार म्हणून गोळीबार केला का? पाहावं लागेल। एकच बाजू पाहून बोलणं अयोग्य, नाहीतर अंतरवाली सराठीसारखं होईल। गोळीबारावर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। भाजप आमदार गणपत गायकवाडांचा उल्हासनगरच्या द्वारलीमधील 2 दिवसांपूर्वीचा व्हिडिओ समोर। स्थानिक महिलांचा गणपत गायकवाड यांच्यासमोर आरडाओरडा। गणपत गायकवाडांची आमदारकी जाण्याची शक्यता, गुन्ह्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवली। गायकवाड यांच्यावर हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल। गणपत गायकवाड यांचं घर आणि कार्यालयाच्या बाहेर सुरक्षा वाढवली। गोळीबाराच्या प्रकरणानंतर पोलिसांकडून खबरदारी। महायुतीमधीलच 3 पक्षांमध्ये कोल्ड वॉर सुरू। राज्यातील कायदा सुव्यवस्था सत्ताधाऱ्यांनीच बिघडवली। उल्हासनगर गोळीबारानंतर विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। भाजप आमदाराचे पोलीस ठाण्यामध्ये शिंदेंवर आरोप, शिंदेंमुळे गोळीबार केल्याचं गायकवाडांचं वक्तव्य। मुख्यमंत्री कार्यालयामधून गुंडांना तुरुंगात फोन जातात, संजय राऊतांचा गंभीर आरोप। सोमवारी सकाळी अंतरवाली सराठीमध्ये पत्रकार परिषद घेणार। मराठा समाजाला मुंबईमध्ये काय मिळालं सांगणार। राज ठाकरेंच्या प्रश्नावर जरांगेंची प्रतिक्रिया। लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान मोदींकडून अडवाणींचं फोन करत अभिनंदन। राज्यातील मंत्र्यांचा अयोध्या दौरा लांबण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठक आणि समितीच्या बैठकीमुळे दौरा पुढे ढकलला जाणार, सूत्रांची माहिती। पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्राचा विद्यार्थी आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। नाटकामध्ये सीतेचे आक्षेपार्ह पात्र दाखवल्याचा अभाविपचा आरोप, 6 जणांना पोलिसांकडून अटक। तिवसामधील कार्यक्रमात बोलताना भाजप खासदार अनिल बोंडेंची जीभ घसरली। अनिल बोंडेंकडून काँग्रेस नेत्यांचा डुक्कर असा उल्लेख। मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची टोल संदर्भातील आजची भेट ही रद्द। मुख्यमंत्री शिंदेंच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे भेट रद्द। अहमदनगरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा। मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार। अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेनं गर्भाशयाच्या कॅन्सरनं मृत्यू झाल्याचं खोटं वृत्त पसरवलं। गर्भाशय कॅन्सरच्या जनजागृतीसाठी खोटं वृत्त पसरवल्याची पूनम पांडेची सोशल मीडियावर माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।